रामकृष्ण हरी. मी वैष्णवी. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण केरवा तालामधील एक लग्गी पाहिली, ज्यामध्ये तिरकीटच यूज करून ती लग्गी आपण वाजवली. त्याच लग्गीचं एक व्हेरिएशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्या व्हिडिओच्या शेवटी मी एक फिलर सांगितला होता, तर मला एक कमेंट आली होती की त्या फिलरवर तुम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवा त्याचे बोल वगैरे देऊन. तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण धाधीन तिरकिट ताधीन तिरकिट धाधीन तिरकिट ताधीन तिरकिट जी लग्गी अशा पद्धतीने वाजते. अशा पद्धतीने वाजलेली पाहिली होती. आणि आज आपण त्याचं एक दुसरं व्हेरिएशन म्हणजेच लग्गेमध्ये थोड्याशा आपल्याला जागा चेंज करायच्या आहेत. त्या जागा चेंज करून ही लग्गी कशी वाजते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे व्हेरिएशन अशा पद्धतीने वाजेल. दोन्हीमधला फरक कळण्यासाठी मी दोन्ही लग्ग्या सोबत वाजवते. म्हणजे आधी मागच्या व्हिडिओमधील लग्गी वाजवते आणि आता हे व्हेरिएशन वाजवते. दोन्ही व्हेरिएशन मी सोबत वाजवते. तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही लग्ग्या आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मला एक गोष्ट सांगायची राहिली होती की मी जे सांगितलं की मी तुम्हाला सांगितलं की धा असं दाबायचं आहे, नंतर नॉर्मल आघात करायचा आहे, नंतर वजन देऊन ता धीनचा धीन वाजवायचं, बरोबर. तर तुम्ही इथे धा हा दाबून वाजवण्याच्या ऐवजी घिसारा सुद्धा देऊ शकता. म्हणजे तुम्ही धा अशा पद्धतीने वाजवू शकता. इथे तुम्ही धा धीन तिरकिट ता धीन तिरकिट धा धीन तिरकिट ता धीन तिरकिट अशा पद्धतीने वाजवत होतात. तर तुम्ही हे जागा दाबण्याच्या वेळी तुम्ही इथे घिसारा सुद्धा देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तिथे दाबून वाजवण्याच्या ऐवजी घिसारा देऊन सुद्धा वाजवू शकता. तर आजचं जे व्हेरिएशन आहे यामध्ये थोडीशी अक्षरं चेंज होतात आणि हे व्हेरिएशन आपल्याला इथे घिसारा देऊनच शक्यतो आपण वाजवणार आहे. अक्षरे दाबून सुद्धा आपण त्या पद्धतीने सुद्धा वाजवू शकतो. त्यामुळे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगेल. परंतु हे व्हेरिएशन जर तुम्ही घिसारा देऊन वाजवलं तर ते ऐकायला छान वाटेल. तर बोल असे आहेत की आपण मागची जी लग्गी होती तिथे आपण धा दाबून वाजवत होतो किंवा तिथे घिसारा देत होतो. परंतु इथे पहिला धा हा खुल्ला वाजवायचा आहे, समेचा म्हणजे नॉर्मल वाजवायचा आहे. धा धीन ह्या धीनला आपल्याला घिसारा द्यायचा आहे. धा धीन तिरकिट इथे कीच्या ऐवजी गी आपल्याला इथे घिसारा द्यायचा आहे डग्ग्यावर. धा धीन तिरकिट म्हणजे थाप देण्याच्या ऐवजी आपल्याला गी वाजवायचा आहे, तो पण घिसारा देऊन. धा धीन तिरकिट धा तीन तिरकिट. आता इथे म्हणजे आपण रिव्हर्स करतोय थोडक्यात. कारण जी पहिली लग्गी होती ती धा तीन तिरकिट ता धीन तिरकिट अशी होती किंवा धा धीन तिरकिट ता धीन तिरकिट अशी होती. तर इथे आपल्याला काय करायचंय, धा धीन तिरकिट धा तीन तिरकिट अशा पद्धतीने वाजवायचे. धा धीन तिरकिट तिरगिट धा धीन तिरगिट धा तीन तिरकिट धा धीन तिरगिट धा तीन तिरकिट अशा पद्धतीने वाजवायचे. धा धीन तिरकिट धा तीन तिरकिट धा धीन तिरकिट धा तीन तिरकिट. धा सुरुवातीला धा नॉर्मल, धा धीन लगेच इकडे घिसारा द्यायचा, म्हणजे असा आघात करून लगेच पुढे घिसारा द्यायचा. धा धीन तिरगिट तीर वाजतोपर्यंत इकडे हात मागे आणायचा आणि कीच्या ऐवजी गी वाजवायचा आहे घिसारा देऊन. धा धीन तिरगिट धा. आता घिसारा देऊन परत धा वाजवताना खुल्ला वाजवायचा आहे. धा धीन तिरगिट धा धा धीन तिरगिट धा धीन तिरगिट. म्हणजे बोल काय आहे, धा धीन तिरगिट धा तीन तिरगिट. मागच्या व्हिडिओमध्ये जो बोल सांगितला होता, जे व्हेरिएशन सांगितलं होतं त्याचे बोल काय होते, धा धीन तिरकिट ता धीन तिरकिट. आणि हे व्हेरिएशन आहे याचे बोल आहेत धा
धा धिन तिर गिट धा तीन तिर किट 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 धा धिन तिर गिट धा तीन तिर किट. हळूहळू मी स्पीड वाजवून दाखवते, म्हणजे जेव्हा आपण मध्यलयीत फास्ट स्पीड मध्ये वाजवू तेव्हा स्लो वाजवण्यात तो गोडवा तुम्हाला कळून येणार नाही. जेव्हा मध्यलयीत आपण फास्ट स्पीड मध्ये वाजवू तेव्हा तुम्हाला समजेल की तो ऍक्च्युली तो कसा वाजतो. त्यामुळे हळूहळू स्पीड वाढवून तुम्हाला दाखवते. धा धिन तिर किट धा तीन तिर किट धा धिन तिर किट धा तीन तिर किट. याच्यापेक्षा जर जास्त स्पीड गेली तर तुम्हाला एवढं घिसारा देण्यात तुमचा स्टॅमिना खर्च होईल आणि कदाचित त्या स्पीडला तुम्हाला ते घिसारा देणं शक्य होणार नाही. तर इथे घिसाऱ्याच्या ऐवजी मी जसं सांगितलं तसं आपण इथे अक्षर दाबून वाजू शकतो. ते अशा पद्धतीने धा धा धिन तिर किट धा धिन तिर किट धा धिन तिर किट धा धिन तिर किट धा. गी आपल्याला जास्त दाबायचा आहे, खूप जास्त दाबायचा आहे. जो आपण पहिल्या लग्गीमध्ये पहिल्या व्हेरिएशन मध्ये जो पहिला धा ज्या पद्धतीने दाबत होतो त्या पद्धतीने आपल्याला गी दाबायचा आहे. आणि धी पण दाबायचा आहे, पण थोडस त्या तुलनेने थोडस कमी दाब द्यायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे धा धिन धिन धा धिन गी अशा पद्धतीने. अशा पद्धतीने डग्यावर त्याचा साऊंड येईल. जेव्हा फास्ट स्पीड मध्ये घिसरा देणं शक्य नसेल तिथे तुम्ही अशा पद्धतीने वाजवू शकता. तर अशा पद्धतीने धा तीन तिरकिट ता तीन तिरकिटचं हे दुसरं व्हेरिएशन आहे. आणि आता आपण वळूया फिलरकडे. तर फिलरचे बोल आहेत तिरकिट तक ता तिरकिट धा ती धा धा ती धा धा ती धिन ता तीट धिन ता तीट धिन ता तीट धिन. म्हणजे तिरकिट तक ता तिरकिट धा ती धा धा ती धा धा ती धिन. म्हणजे लास्टचे जे चार मात्रा आहेत त्या तुमच्या यात जातात. तिरकिट तक ता तिरकिट धा ती धा धा ती धा धा ती धिन ता तीट धिन ता तीट धिन ता तीट धिन अशा पद्धतीने. तर ते सोपं आहे. तिरकिट तक ता तिरकिट तक ता. आता एकदम जे बेसिक लर्नर आहेत त्यांच्यासाठी सांगते. ती ही दोन बोटं जुळून वाजवायचे. ती र ती त त क ता. तिरकिट तक ता तिरकिट तक ता. आता हे जर फिलर तुम्हाला बसवायचं आहे तर तुम्ही तिरकिट तक ताची जास्ती प्रॅक्टिस करा. तिरकिट तक ता तिरकिट तक ता तिरकिट तक ता अशा पद्धतीने. तर हे फिलर कसं आहे. तिरकिट तक ता तिरकिट धा ती धा धा ती धा धा ती धिन ता तीट धिन धा तीट धिन धा तीट धिन. फक्त मध्यलयीत आपण वाजवत असल्यामुळे फास्ट स्पीड मध्ये ते वाजवायचं आहे. तिरकिट ता तिरकिट धा ती धा धा ती धा धा ती धिन ता तीट धिन धा तीट धिन धा तीट धिन अशा पद्धतीने फिलर आहे. याच्यावर जास्त काही सांगायची गरज नाहीये. तरी पण तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा, म्हणजे मी त्यावर तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. तर यासह आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसह. तोपर्यंत रियाज करत राहा, तबला में राहा. धन्यवाद.